लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय। आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही। आणि जो विरोधी पक्ष समाधानी झाला तो विरोधी पक्ष कधीच प्रगती करू शकत नाही। त्याच्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही असमानानीच राहाल। मी काय म्हणालो ते सन्मान्य अजितदादांनी सुद्धा पूर्ण ऐकून घेतलं नाही। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य। आणि सभागृहाची सहनशीलता किती संपलेली आहे, विरोधी पक्षाचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता यांच्यामध्ये नाही, याचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्राला आपण घडवून दिलं। त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय। महोदय, सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मुख्यमंत्री बोलतात, उपमुख्यमंत्री बोलतात। जनतेने एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं ते कितपत रेकॉर्ड योग्य आहे? अध्यक्ष महोदय रेकॉर्डवरून काढलं पाहिजे। त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं, त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं, त्यांनी यांना भेटून सांगावं ना। आता विरोधी पक्षाला तक्रार करायला कुठेही जागा राहणार नाही हा मला विश्वास आहे। तसंही अध्यक्षांनी काही फार जागा तुम्हाला ठेवली असं मी मानतच नाही, पण अर्थात विरोधी पक्षाचं समाधान हे कधीच होत नसतं आणि जो विरोधी पक्ष समाधानी झाला तो विरोधी पक्ष कधीच प्रगती करू शकत नाही। त्याच्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही असमानानीच राहाल। मी काय म्हणालो ते सन्मान्य अजितदादांनी सुद्धा पूर्ण ऐकून घेतलं नाही। मी हे ज्या वर्तमानपत्राचा दाखला दिला त्याचं नाव सांगितलं, त्याचा ऐकून घ्या ना। असं कसं मला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे ना, असं कसं म्हणता तुम्ही? काही असेल तर अध्यक्ष महोदय, आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही। लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही, परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे, हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे आहे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावाविषयी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे। हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय। त्या वृत्तपत्रात असं काही आलं तर त्या वृत्तपत्राच्या विरुद्ध हक्कभंग आणण्याची भाषा केली गेली पाहिजे। त्यामुळे हे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न आहे। ठीक आहे, ती बाजूची खुर्ची मिळत नाहीये म्हणून तुम्ही आणि हे काढून टाका। आणि बाजूच्या खुर्चीचं ना ते मला विचारा, त्याने मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य। चला घाईत घेऊ का निर्णय? भास्करराव, तुम्ही पण इतके सिनियर, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता, तुम्ही देखील एका गरिबीतनं कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे। असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोरम पाडला पाहिजे ना आपण। मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण नसाल आणि त्यावेळेला उपाध्यक्षांना सुद्धा आपण जास्तीत जास्त अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयांवरती सभागृहात चर्चा करणं किती योग्य आहे हे मला वाटतं मी भास्कररावांना समजवायची गरज नाही। पद्धतीने भास्करराव आपल्याकडे अपेक्षित नाहीये की आपण या सभागृहात अशा पद्धतीने बोलणार। अध्यक्षमध्ये मी मर्यादेमध्ये बोलतोय। मी अध्यक्षमध्ये तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या सीटवर बसतो ना तेव्हा मी चिठ्ठी पाहिल्या आहेत की जे या विधानसभामध्ये लक्षवेधीवर अध्यक्षांवर वोट करून दाखवून बोलतात की हे लक्षवेधी एवढ्या प्रमाणात लागतात, त्यांच्या चिठ्ठ्या मी वाचल्या आहेत। लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या चिठ्ठ्या, नाव घेत नाही मी, म्हणून पण अध्यक्ष महोदय सांगतोय की ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या पाठवायचे की आमच्या लक्षवेधी घ्या। त्यामुळे मी जे निर्णय घेतले असतील किंवा चेअरवरनं जे निर्णय घेतले असतील त्या संदर्भात आपण या सभागृहात भाष्य करणं हे मला वाटत नाही योग्य आहे। आणि पलीकडून राजकीय टिप्पाटिप्पणी झाली म्हणून मला थोडी संधी द्या म्हणून आपल्याला सांगितलं।
आपण तीही दिलीत उदार अंतःकरणानं, त्याबद्दल आपलेही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी अण्णा बनसोडेंचं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि सभागृहाची सहनशीलता किती संपलेली आहे, विरोधी पक्षाचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता यांच्यामध्ये नाही, याचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्राला आपण घडवून दिलं. त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस उजाडला तरीही विरोधी पक्षपदावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. विरोधी पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काही दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस या पदासाठी करण्यात आली होती, पण या पत्राला विधानसभा अध्यक्षांनी अद्यापही सहमती दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली. अध्यक्षांना त्यांनी बुधवारी 26 मार्च दुपारपर्यंतचा अल्टिमेट दिलेला आहे. याबद्दल सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की विरोधी पक्षपदाचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील तो आम्हाला मान्य आहे. विरोधी पक्षनेता म्हणून तुम्हाला माझ्या नावाची अडचण असेल तर आज या महाराष्ट्रासमोर सभागृहात मी सांगतो की खरंच तुम्हाला अडचण असेल तर मी माझ्या नावाचे पत्र मागे घेतो. माझ्या पक्षप्रमुखांकडून आणि महाविकास आघाडीकडून दुसऱ्या कुणाच्या तरी नावाचे पत्र, पण विरोधी पक्ष नको अशी भावना ठेवू नका असं म्हणत आमदार भास्कर जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर माझ्या आयुष्यात मी कधीही पदाची लालसा ठेवली नाही, पद म्हणजे माझा परमेश्वर नाही असंही ते पुढे म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. याबद्दल बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला देखील लगावला. सभागृहातील सर्व सदस्य आणि खास करून विरोधी पक्षाचे आभार मानतो. त्यांनी ही निवड बिनविरोध केली. अण्णांना विनंती करतो या खुर्चीवर दोन्ही कान शाबूत ठेवावेत. डावीकडील बाजूचे ऐका पण इकडचे पण ऐका. झिरवळ साहेब गमतीने म्हणाले, मला डाव्या कानाने ऐकू येत नाही, त्यामुळे दोन्ही कानाने ऐका. विरोधी पक्षाला आता संधी नाही. विरोधी पक्ष असमाधानी असतो, समाधानी झाला तर तो विरोधी पक्षच नाही, त्यामुळे तुम्ही असमाधानी राहा असं म्हणत टोला देखील त्यांनी लगावलेला आहे. तसेच ते पुढे असंही म्हणाले की बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील तो आम्हाला मान्य असेल, तोपर्यंत बाजूची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या असं सूचक विधान देखील त्यांनी यावेळी केलेलं आहे. तर असा हा आज शेवटच्या दिवशी आपल्याला सभागृहात गदारोळ पाहायला मिळालेला आहे की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.